प्रत्यक्ष मामाला वधताना माझे बाहू मुठीचा प्रहार करताना थरथरले नव्हते. दंतवक्र विदुरथ शतधन्वा शृंगाल शाल व पौंड्रिक यांना शासनताना माझ्या छातीचे ठोके कधीही वाढले नव्हते. शिशुपालासारख्या आतेबंधूवर तर सुदर्शन फेकताना कधी माझ्या नेत्रकडा पाणावल्या नव्हत्या. पण आज आज हातातील नंदीघोषाचे वेग मंद मंद स्पंदत आहेत हे स्पष्टपणे मला जाणवत होतं. कारण मला माहीत होतं की आपली निर्घुण अवहेलना झाली म्हणून त्या दानवीरानं जरी भीष्म, अर्जुन, भीम या सर्वांना आणि प्रत्यक्ष द्रौपदीलाही तितक्याच प्रबळ निरोधानं प्रसंगी छेडलं असलं तरी मजविषयी असलेली त्याची अबोलमुख निरामय भक्ती, त्याच्या माझ्या भेटीच्या वेळी त्याच्या असहाय्य नेत्रातून माझ्या पाठीच्या पन्हाळीवर ओघळलेल्या अश्रूतून मला पूर्ण कळून चुकली होती. त्याच्यासाठी अंतःकरणाच्या राजवस्त्राची क्षणाक्षणाला चाळण करणारी जिला मी माझी माताच मांडली त्या राजमाता कुंतीदेवीची आणि त्याची अबोल मूक सोशिक नाती मला पूर्ण कळून चुकली होती. माझ्या जीवनयात्रेत ज्यांच्या मूक भक्तीला त्यागाला आणि प्रेमाला तोड नव्हती अशी माझी म्हणून खरी चारच माणसं होती. माता देवकी, राजमाता कुंतीदेवी, कर्ण आणि गोकुळातील राधा. विचारांची आवर्त थांबावीत म्हणून मी माझ्या पांचजन्य आवेगानं फुंकला कितीतरी मोठ्यानं. चंदन उटी लेपलेले आपले भक्कम पुष्ट मांसलदंड सावरून कर्णार्जुनांनी आपापले शंखशिरा ताणून प्राणपणाने फुंकले. दोन्ही सैन्यातील रणवाद्यांनी शेजारची टेकडी थरथरू लागली. हिमालयाच्या दोन धवल आणि उन्नत शिखरांसारखे ते एकमेकांसमोर उभे राहिले. त्यांच्या डोळ्याच्या पाणीदार बाहुल्या एकमेकांच्या बाहूवर खिळल्या. हातांची थोडीशी सुद्धा हालचाल अचूक हेरून समोरचा योद्धा आता कुठलं शस्त्र फेकणार याचा कयास ते अचूक करू लागले. आनक, दुधंबी, गोमुख, मृदंग, रणभैरी, डिडिम या रौद्र रणवाद्यांचा तुमूल संमिश्र आवाज क्षणाक्षणाला वाढू लागला. क्षणभर डोळे मिटून कर्णानं सूर्यस्तोत्र म्हटलं. अर्जुनाने माझी प्रार्थना करून करणारे श्लोक डोळे मिटून पुटपुटायला सुरुवात केली. हातातील शंख त्यांनी लाकडी खोबणीत होते तसे पुन्हा ठेवले. शस्त्रफेकीसाठी आपले दीर्घ बाहू सरसावले. एका क्षणाचीच शांतता पसरली आणि मग त्यांनी एकदम कानठळ्या बसवणाऱ्या अरोळ्या फोडीत एकमेकावर अविरत बाणांची भयानक फेक सुरू केली. त्यांचे बाण अवकाशातून असे सुटत होते की तारकामंडलासह आकाशच कोसळून अंगावर पडतं आहे की काय असा भास दोन्ही सैन्यांना झाला. गेल्या 16 दिवसात अशी चित्तथरारक बाणफेकी प्रत्यक्ष मीही पाहिली नव्हती. भीष्म, द्रोण, अभिमन्यू यांनी केलेल्या संग्रामापेक्षाही त्यांचा संग्राम सर्वसंहारक होता. सर्वांच्या अंगावर रोमांच उभे करणारा होता. तिन्ही लोक दोलायमान करणारा होता. टोळधाडीसारखे त्यांचे बाण अगणित होते. कोंडलेल्या खुराड्यातून विविधरंगी घोडे दार उघडताच स्वैर उधळावेत तसे ते भात्यातून क्षणात प्रत्यंचेवर स्वार होऊन उधळत होते. त्यांच्या तीक्ष्ण टापांखाली असंख्य योद्धे जीवनाचे अंतिम श्वास वेचू लागले. ग्रीष्मात वितळणाऱ्या हिमालयासारखा दोन्ही सेना क्षीण होऊ लागल्या. मानस सरोवरातील तुटलेल्या बर्फाचा कडा सरोवरात कोसळून पडताच पांढऱ्या शुभ्र अशा लाखो राजहंसांचे थवेच्या थवे जीव घेऊन वर उधळावेत तसे त्यांचे पांढरे जिद्दम बाण त्यांच्या विशाल धनुष्यावरून मुक्तपणे उधळू लागले. सुसाट नागमोडी वळण घेत एकमेकावर टकरू लागले. त्यांच्या धावेत क्षणभर झाकाळलेलं आकाश त्यांची टक्कर होताच फुलणाऱ्या तारकांसारख्या स्फुल्लिंगांनी एकदम लख्खकन उजळून निघू लागलं. शेकडो हजारो कपिश बाण आकाशात फेकून ते त्यातून मृगधारेसारखा शत्रूवर पाऊस पाडू लागले. त्यातूनच पांढऱ्या जिद्दम बाणांची विजेसारखी असंख्य नागमोडी वळणं रेखून त्या जिद्दम बाणांनी एक एक पथकाचा प्रमुख अचूक टिपून परस्परांची सेना क्षीण करू लागले. सामर्थ्य कमी करू लागले. सैनिकांना कळेना की बाण कोठून येत आहेत. वारुळातून मुंग्या बाहेर पडाव्यात तसे त्याचे बाण होते. शतशृंग पर्वताच्या धारदार कडा आपल्या बळकट नखाग्रांनी पकडून उभी असलेली राकड
राकट गरुड पक्ष्यांची रांग माथ्यावरच्या मेघांनी दाटलेल्या आकाशाचा विजेचा भयंकर गडगडाट होताच पंख फडफडवीत एकदम उधळावी तसे त्यांचे राकट वर्णाचे असंख्य कपिशबाण उधळत होते. धर्मक्षेत्र क्षणात गगनमंडल झाकून टाकीत होते. धर्मक्षेत्र कुरुक्षेत्राला थरकवीत होते. त्याच्या रथाची सारथी निर्बल करण्यासाठी अर्जुन माझ्या माथ्यावरून त्याच्या घोड्याच्या दिशेने बाणांची चवड फेकू लागला. पण शल्य खरोखरच कुशल सारथी होता. आपल्या हातातील वेगानं झटके देऊन क्षणात तो 5 घोड्यांना गुडघ्यात पाय मुडपून खाली बसवीत होता. क्षणात मागील पायांच्या भक्कम खुरावर 5 घोडे ध्वजदंडाच्या पायथ्या इतके उंच फेकीत होता. काही वेळा तर उंच दिप्पाड घोड्यांसह त्याच्या शस्त्रास्त्रांनी ठासून भरलेला अवजड रथ तो एकदम गरकन असा वळवीत होता की त्याच्या लोखंडी पार्श्वभागावर थडाथड आदळणारे अर्जुनाचे बाण वेध चुकल्याच्या क्रोधाने ठिणग्या फेकीत खालच्या चिखलात टपाटप निष्प्रभ होत कोसळून पडावेत. आता रथाभोवतीचा चिखल अधिकच रटरटू लागला. आपापल्या सेनानायकाला प्रोत्साहन आणि चेतावणी देण्यासाठी भोवतीचे योद्धे त्यांच्या नावांचा अखंड जयघोष करू लागले. आता तो आवाज कोणत्याही आवाजापेक्षा क्षणाक्षणाला जास्तच गगनभेदी होत चालला होता. एक घटकाभर त्यांनी वेडावल्यासारखी नुसती परस्परांवर बाणफेकच केली. त्यांच्या अंगावरची भक्कम लोहकवच असंख्य बाणांच्या तीक्ष्ण टोकांना दाद देत नव्हती. मात्र दोघांच्याही उघड्या दंडावरच्या जखमातून उष्ण रक्ताचे पाट वाहू लागले. तिकडं लक्ष देण्या इतका अवसरही त्यांना नव्हता. त्या रक्ताचा परस्परांशी नाजूक नातेसंबंध आहे हे फुललेल्या कर्णाच्या आता लक्षातही राहिलं नव्हतं. मत्स्य, पांचाल, सैंधव, गांधार यांच्या दलातील शेकडो सैनिक डोळ्यांदेखत पिकल्या औदुंबर फळासारखे टपाटप खाली कोसळतायत हे पाहून दोन्ही सैन्यातील भयभीत योद्धांनी आपल्या हातातील शस्त्र थांबविली. त्या दोघांसाठी संपूर्ण सम्रांगण खुलं सोडून ते विस्फारलेल्या डोळ्यांनी केवळ प्रेक्षक झाले. डोळे ताणून त्या दोघांचा प्रलयकारी संग्राम पाहू लागले. आता ते दोघेही प्राणाच्या मोलानं अतीव कष्ट करून प्राप्त केलेली दिव्यास्त्र एकमेकावर फेकण्यासाठी सज्ज झाले. यावेळी त्यांना जन्म देणारी राजमाता प्रत्यक्ष कुंतीदेवी जरी सम्रांगणात आली असती तरी तिनं सुद्धा ते दोघे एकमेकांचे बंधू आहेत हे मान्य केलं नसतं. जीवनाच्या 2 परस्परांविरोधी ध्रुवांच्या अगदी कडेवर जाऊन ते आता उभे राहिले होते. त्यांच्यापुढं एकच एक दृश्य दिसत होतं, समोरच्या योद्धांचं निष्प्राण कलेवर. त्यासाठीच ते आसुसलेले होते, स्वतःला संपूर्ण विसरले होते. चंदनाच्या चूर्णात ज्याचं अग्र सतत मुरत ठेवलं होतं असा सोनेरी भात्यातील एक सर्पमुख असा दिव्य अजस्त्र बाण त्यानं अर्जुनावर फेकण्यासाठी बाहेर काढला. त्याला नकळतच त्या बाणावर एका नागशक्तीनं संचार केला होता. अर्जुनाच्या कंठाचा वेध घेऊन त्यानं मंत्र पुटपुटत तो भयानक बाण डोळे विस्फारून सोडला. तो बाण आपल्या कंठाचा वेध घेत वायुवेगानं येतो आहे याचं अर्जुनाला थोडंसुद्धा भान राहिलं नव्हतं. मी हातातील वेग चपळाईने आखडून एक असा झटका घोड्याच्या पाठीवर दिला की 5 घोडे एकदम पाय मुडपून गपकन खालीच बसले. अर्जुनाच्या कंठाचा प्राणघातक वेध कसा तरी चुकला. रथ खाली झुकल्यामुळं त्याच्या मस्तकावरच्या किरीटावर खणखण आदळलेल्या त्या भयानक गतिमान बाणानं त्याचा सोनेरी मुकुट उधळून लावला. खणखणत तो कुरुक्षेत्राच्या भूमीवर कोसळला. त्याखाली असलेले गोलाकार शिरस्त्राणही घरंगळून रथात पडलं. अर्जुनानं चुटकेचा दीर्घ निश्वास टाकला. त्याचे काळे कुरळे केश विखुरले. त्याच्याकडं पाहून मी हसलो. कमरेभोवती लपेटलेला पांढराशुभ्र शेला काढून अर्जुनानं आपल्या विपुल केशांभोवती तत्परतेनं गुंडाळला. नियतीचं आव्हान आता तर अधिकाधिक उग्र होऊ लागलं. हिमालयावरून कोसळणाऱ्या गंगोत्रीच्या प्रतापासारखं पांढऱ्या बाणांचा ओघ वर्षावून अर्जुनानं त्याच्या सारथ्याला शल्याला पिंजऱ्यातील शेण पक्ष्यासारखा एका जागी कोंडून टाकला. आता त्या कुशल सारथ्याला इकडं तिकडं हलताच येईना. समोरचा गजशृंखला ध्वजांकित जैत्ररथ आता एका जागी स्थिर झाला. कर्णाचे निवडक बाण माझ्या किरीटावरून धनछडी पक्ष्यांच्या थव्यासारखे सुसू असा आवाजाचा पट्टा रेखत धावत होते.
या घटकाभराच्या घनघोर युद्धात त्यानं कधी चुकूनसुद्धा एकही बाण माझ्या दिशेने काही फेकला नाही.